हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 8th स्टँडर्डचा 8 लेसन जो आहे आपला त्याचा हा आपण एक्सप्लेनेशनचा पार्ट 2 बघतोय. एक्सप्लेनेशन पार्ट 1 आणि 8.1 सुद्धा चॅनलवरती आहे, तो सुद्धा पहा. तसेच हा क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन ॲट टाईपचा एक्सप्लेनेशनचा पार्ट 2 आहे. याच्यानंतर मी 8.2 प्रॅक्टिस सेट टाकेन, पण 8.2 प्रॅक्टिस सेट बघण्याच्या आधी हा एक्सप्लेनेशन पार्ट बघितला तर तुम्हाला 8.2 प्रॅक्टिस सेट समजायला सोपं जाईल. तसंच या लेसनचे 3 एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ होतील आणि 3 प्रॅक्टिस सेट 8.1, 8.2 आणि 8.3 नक्की पहा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक सुद्धा करा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आहे आपल्या याच्यामध्ये 3 आहेत, रेक्टँगल, स्क्वेअर आणि रोम्बस. पहिला आपण रेक्टँगल बघूया. डेफिनेशन बुक मध्ये आपल्याला दिलेली आहे, इफ ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल देन इट इज कॉल्ड रेक्टँगल. म्हणजे रेक्टँगलचे चारही जे अँगल असतात ते राईट अँगल हवेत. आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, कन्स्ट्रक्ट अ रेक्टँगल PQRS बाय टेकिंग 2 convenient adjacent side. Name the point of intersection of diagonal at T. Using divider ruler measure the following length. बघा, म्हणजे पहिलं रेक्टँगल काढायचं. रेक्टँगल काढताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपल्याला की अपोजिट साइड्स ह्या इक्वल असल्या पाहिजे, बरोबर. म्हणून रेक्टँगल आपल्याला सांगितलेत घ्यायला साइड इथे कन्व्हिनियंट ऍडजस्टंट साइड. आपण एक घेऊया खालची, ही समजा 6 सेंटीमीटर. मी इथे पेनाने काढते मुद्दाम, कारण व्हिडिओमध्ये पेन्सिलचं दिसायला थोडंसं ब्लर दिसतं. तुम्हाला समजण्यासाठी मी इथे पेनाने काढते, पण तुम्ही कधीही पेनाने आकृती काढायची नाही. ह्याला आपल्याला नाव द्यायला सांगितलंय कॉन्स्ट्रक्ट अ PQRS, बरोबर. म्हणून आपण इथे नाव देऊया. पहिले QR घेतली आपण ही. आता काय करायचंय, त्याच्या 90 डिग्री, चारही अँगल 90 चे आहेत, म्हणून ह्याच्यावरती आपण 90 डिग्रीचा अँगल करून घ्यायचा. पहा, कन्स्ट्रक्शन सांगितले तुम्हाला करायला, 90 डिग्रीचे अँगल घेतले. एक आपण ऍडजस्टंट साइड आहे त्यातली एक घेतली 6, वरची सुद्धा किती येणार 6 येणार. आणि आपण साइडची घेऊया 4 लेंथ. 4 घेताना बघा, एक तर कंपासमध्ये पण तुम्ही 4 घेऊ शकता अंतर, किंवा तुम्ही डायरेक्ट असं 4 सुद्धा मोजू शकता. मी कंपासमध्ये घेऊन करतेय 4. इथे सुद्धा 4. काय केलं बघा, जी आपण दुसरी साइड घेतलेली आहे 4 आणि ही 6 आपण आपल्या कन्व्हिनियंट नुसार घ्यायला सांगितल्यात त्यांनी, त्यामुळे मी ही 6 घेतली, ही 4 घेतली, म्हणून कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेतलं. आणि हे दोन्ही पॉइंट आपण जोडायचे आहेत. इथे आपला रेक्टँगल कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. ह्याला आपण नाव देऊया PQRS. पहा, हा आपला रेक्टँगल झालेला आहे काढून. आणि ह्याचा आपल्याला एक पॉइंट T घ्यायला सांगितलंय बघा, इंटरसेक्शन ऑफ डायगोनल. मग डायगोनल काढायला लागतील. डायगोनल कोणते येतील पहा, PR आणि हा QS किंवा SQ. डायगोनल QR आणि डायगोनल QS. आणि ह्याला आपल्याला नाव द्यायला सांगितलंय T. इथे आपण T नाव दिलं. पहा, इथेच आपलं हे संपत नाहीये, तर तुम्हाला काय सांगितलंय, हे जे 4-5 लेंथ आहेत त्या काढायला सांगितले, त्याच्यावर आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे. बघा, इथे आपल्याला सांगितलेलं काय आहे की पहिलं इथे फर्स्ट आहे, आपण हे बघूया. लेंथ ऑफ डायगोनल PR अँड QS. PR आणि QS डायगोनलची लेंथ मोजायची आहे. आपण पहा, इथे लेंथ आलेली आहे 7.2. लिहून घेऊया आपण. हा, PR लेंथ, PR इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर आणि QS इज इक्वल टू सुद्धा किती आली 7.2. दोन्ही हे इक्वल येणार, तुम्ही बघू शकता. QS सुद्धा 7.2, दोन्ही 7.2 आलेली आहेत. याच्यावरून आपण एक कन्क्लुजन काढलेलं आहे बघा, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे रेक्टँगलचे डायगोनल हे कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप असतात, एकाच मेजरचे असतात. हा फर्स्ट कन्क्लुजन याच्यावरून काढला आपण. लेंथ ऑफ डायगोनल PR अँड QS इक्वल, डायगोनलच्या लेंथ इक्वल आहेत, म्हणून डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता बघा, दुसरं सांगितलंय लेंथ ऑफ अपोजिट साइड QR अँड PS. बघा, QR आणि PS ते आपण काढतानाच QR किती काढली होती इथे 6 सेंटीमीटर. लिहून घेऊया, QR इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आणि आता PS मोजूया. PS सुद्धा कशी आहे 6 सेंटीमीटर, बरोबर.
आता सांगितले PQ आणि QS. बघा PQ 4 सेंटीमीटर, QS सुद्धा 4 सेंटीमीटर. PQ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, QS इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. म्हणजे काय आहे, अपोजिट साइड ह्या इक्वल आहेत. आपल्याला माहिती आहे ना, त्याचं कन्क्लुजन इथे दिलंय, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. पहा इथे सेकंड कन्क्लुजन आपलं आहे की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे अपोजिट साइड ह्या इक्वल असतात. हे आपल्याला ऍक्च्युली आधीच झालेलं आहे. थर्ड आहे, तुम्हाला इथे सांगितलंय लेंथ ऑफ सेगमेंट PT अँड TR. म्हणजे कोणते बघा, PT आणि TR म्हणजे डायगोनलचे 2 पार्ट आहेत, त्याचं लेंथ तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. बघा इथे 3.7 एक आला, नाही 3.6 एक आला. बघा हा 3.6 आणि हा सुद्धा 3.6. लिहून घेऊया आपण इथे. लेंथ PT इज इक्वल टू 3.6, तसंच लेंथ TR इज इक्वल टू 3.6. दोन्ही इक्वल. तसंच तुम्हाला दुसऱ्या ह्याचं सुद्धा बघायला सांगितलंय, सेगमेंट QT आणि TS. म्हणजे कोणती बघा, QT आणि TS हे मोजायची आहे आपल्याला. हे सुद्धा 3.6 आणि 3.6च आहे. लेंथ QT इज इक्वल टू 3.6, लेंथ TS इज इक्वल टू 3.6. याच्यावरून थर्ड कन्क्लुजन आपण काढले, डायगोनल ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. एकमेकांना त्यांनी बायसेक्ट केलं, इक्वल पार्ट झालेले आहेत त्यांचे, बरोबर. थर्ड आपलं कन्क्लुजन आहे, लेंथ ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. याच्यावरतीच तुम्हाला बुकमध्ये सॉल्व्ह केलेलं एक एक्झाम्पल आहे, आपण ते बुकमध्येच पाहणार आहोत. चला बघूया. याच कन्क्लुजन वरून ते सोडवलेलं आहे, सॉल्व्ड एक्झाम्पल, म्हणजे तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल. पहा इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की P पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल ABCD. हा ABCD रेक्टँगल काढलाय, P त्याचा पॉइंट आहे हा मधला. AB दिलाय 8 सेंटीमीटर, AB 8 सेंटीमीटर आणि DC काढायचा आहे. म्हणजे कोणता, DC, हे तुम्हाला फाइंड करायला सांगितलेलं आहे. आणि लेंथ BP म्हणजे बघा कोणती, हाफ इंटर, म्हणजे हाफ डायगोनल 8.5 सेंटीमीटर. फाइंड BD अँड BC. म्हणजे BD कोणता, हा फुल तुम्हाला फाइंड करायचा आहे, आणि BC म्हणजे ही लेंथ फाइंड करायची आहे. आता पहा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, पहिले अपोजिट साइड इक्वल, बरोबर. म्हणून BA 8 सेंटीमीटर, म्हणून ही सुद्धा काय येणार आहे तुमची 8 सेंटीमीटर, बरोबर. आणि तुमचा बघा 8.5 हा, आणि म्हणून पुढचा सुद्धा आपण बघितलं 8.5 येणार, आणि मग दोघांची बेरीज केल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे, 17 सेंटीमीटर, बरोबर. म्हणून BD किती येणार आपला, 17 सेंटीमीटर. पद्धतशीर सोडवलेला आहे, पण आपण जेव्हा प्रॅक्टिस सेट सोडवू तेव्हा मी तुम्हाला सोडवून दाखवते. इथे जस्ट तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते आहे. पहा इथे दिलेला आहे 17 सेंटीमीटर, म्हणजे BD इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय BP ह्याच्या दुप्पट असणार ना BD, म्हणून इथे तसं दिलेलं आहे. पुढे सांगितलंय तुम्हाला कोणता शोधायला, BC. आता BC ला AD दिलेला आहे का, नाही. मग इथे काय केलंय आपण, पायथागोरसचं थेरम यूज केलेलं आहे. पायथागोरस थेरमने आपण हे काढलेलं आहे. पहा इथे कसं दाखवलेलं आहे तुम्हाला, पायथागोरस थेरमचं सांगते मी. बघा इथे हा राईट अँगल ट्रायंगल आला, बरोबर. हा बघा, हा एक राईट अँगल ट्रायंगल तुम्ही असा पकडलात, हा बघा हा अँगल आहे, आणि हा त्याचा झाला हायपोटेनस किंवा डायगोनल, म्हणजे हा हायपोटेनस आहे कोणता, AC हा. मग इथे बघा आपण काय घेतलेलं आहे, BC स्क्वेअर, म्हणजे BC स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर मायनस, म्हणजे इथे उलट केलेलं आहे. ऍक्च्युली पायथागोरस थेरम काय आहे आपला, मी तुम्हाला बुकवरती दाखवते. पहा इथे आपण काय केलेलं आहे, BCD हा अँगल कन्सिडर केलेला आहे, अँगल BCD. पहा हा BCD हा अँगल, याच्यात पायथागोरस थेरम यूज करायचा आहे आपल्याला. आणि बघा पायथागोरस थेरम काय आहे, BD स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर किंवा डायगोनलचा स्क्वेअर ह्याच्या, BD स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, बरोबर. हा रूल आहे. आणि आपण मग लिहून घेतलेला आहे, आपण BD काढलेला आहे 17 सेंटीमीटर प्लस BC आपल्याला फाइंड करायचा आहे, आणि CD आपण 8 सेंटीमीटर काढलेला आहे. हे लिहून घेतल्यावरती समीकरणाच्या बघा इक्वेशनच्या इकडे आपण BC स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, हा आपण इकडे मायनस झाला 17 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर, म्हणून BC स्क्वेअर इज इक्वल टू 289 मायनस 64, BC इज इक्वल टू 225.
BC स्क्वेअर इज इक्वल टू 225 आलेला आहे. मग BC इज इक्वल टू काय येणार, त्याचा आपण स्क्वेअर रूट घ्यायचा 15 सेंटीमीटर. म्हणजे आपण BC हा फाइंड केला 15 सेंटीमीटर. असं आपण पायथागोरसच्या साहाय्याने हे इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. पुढे प्रॅक्टिस सेटमध्ये जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला समजेल, पण मी इथे एक्सप्लेनेशन सांगितलं म्हणून सॉल्व्ह केलेलं सुद्धा एक्झाम्पल सांगितलं. आता आपण स्क्वेअर बघूया. पहा, आता तुम्हाला स्क्वेअर आहे, स्क्वेअरची डेफिनेशन दिलेली आहे. इफ ऑल साइड अँड ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट इट इज कॉल्ड स्क्वेअर. म्हणजे ऑल साइड आणि ऑल अँगल आहेत ते त्याचे कॉन्ग्रुएंट असतात, त्याला म्हणायचं स्क्वेअर. स्क्वेअरचा प्रत्येक अँगल हा 90चा असतो आपल्याला माहिती आहे. आपल्याला ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे, ड्रॉ अ स्क्वेअर ऑफ कन्व्हिनियंट लेंथ ऑफ साइड नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ इट्स डायगोनल एज ई. आपल्याला एक साइड घ्यायची, आपण किती घेऊया, समजा आपण इथे 5 सेंटीमीटर घेऊया. 5 सेंटीमीटर आणि एक ट्रायंगल काढायचं आहे. 5 सेंटीमीटर साइड घेऊन ABCD असा ट्रायंगल काढायचा आहे. BC बघा, स्क्वेअरचे सगळे चारही अँगल 90 डिग्रीचे असतात, म्हणून मी इथे दोन्हीवरती 90 डिग्रीचे अँगल करून घेते. पहा, दोघांवरती 90 डिग्रीचे अँगल केल्यावरती काय करायचं, आपण कंपासमध्ये किंवा स्केलच्या साहाय्याने, कंपासमध्ये घेतलंय चालेल, किती डिस्टन्स घ्यायचं एवढंच, BC इतकंच. म्हणजे जर हे मी 5 सेंटीमीटर घेतलंय तर बाकीच्या साईड सुद्धा आपल्याला 5 सेंटीमीटर झालं. आणि हे 2 पॉइंट आपण जोडून घ्यायचे आहेत. याला नाव देऊया आपण AD. बघा, ABCD याचे आपण डायगोनल काढूया. आणि त्याच्या पॉइंटला E नाव द्यायला सांगितलंय. आता बघा, आपल्याला काय सांगितलंय कळायला, लेंथ ऑफ डायगोनल AC अँड BD. AC आणि BD ची आपल्याला लेंथ मोजायची आहे. पहा, बघा 7 सेंटीमीटर दोन्ही आलेले आहेत. AC 7 सेंटीमीटर, BD सुद्धा 7 सेंटीमीटर. याच्यावरून आपण कन्क्लुजन काढू शकतो, डायगोनल आर इक्वल लेंथ दॅट दे आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल हे इक्वल लेंथ मध्ये आहेत आणि ते एकमेकांचे कॉन्ग्रुएंट अँगल आहेत. बरोबर, सॉरी कॉन्ग्रुएंट आहेत, अँगल नाही, कॉन्ग्रुएंट आहेत, ते एकरूप आहेत. नेक्स्ट आहे लेंथ ऑफ 2 पार्ट ऑफ इच डायगोनल मेड बाय E. म्हणजे E ह्या ह्याच्यामुळे जे पार्ट झाले डायगोनलचे ते आपण आता मोजायचे आहेत. पहा, हा आहे 3.5, 3.5, 3.5 आणि 3.5. ऑल पार्ट्स आर 3.5. डायगोनल बायसेक्ट इच अदर. सगळे हे पार्ट इक्वल आहेत ना, त्याच्यामुळे हे कन्क्लुजन काढू शकतो आपण की डायगोनल बायसेक्ट इच अदर. एकमेकाला बायसेक्ट करतात, इक्वल पार्ट करतात. बरोबर. नंतर करायचंय ऑल अँगल मेड बाय पॉइंट E. E ह्या पॉइंटनी तयार झालेले अँगल म्हणजे इथले अँगल मोजायचे आपण. पहा, 90, 90, 90 आणि हा सुद्धा सगळे अँगल 90 डिग्रीचे आहेत. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे ह्याच्यात 90 डिग्रीचे अँगल झाल्यामुळे हे डायगोनल सुद्धा एकमेकाला कसे आहेत, नुसते बायसेक्ट करत नाहीत तर परपेंडिक्युलर आहेत. बरोबर. आता फोर्थ आहे पार्ट ऑफ इच अँगल ऑफ अ स्क्वेअर मेड बाय इच डायगोनल. म्हणजे आपल्याला अँगल बघायचे डायगोनल मुळे झालेले. एक्झाम्पल दिले तुम्हाला ADB. म्हणजे बघा कोणता, ADB. बघा ADB म्हणजे हा अँगल. तसंच तुम्हाला दुसरा दिलेला आहे CDB. म्हणजे CDB म्हणजे हा. हे असे हे 2 जे पार्ट झालेत ते पण तुम्ही मोजायचे आहेत. पहा, आपण पहिले हा मोजूया. सगळे हे 45 डिग्रीचे येणार आहेत आपल्याला. बघा 45. सगळे हे पार्ट 45 चे येणार आहेत. डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल. म्हणजे हा अँगल बायसेक्टर पण आहे. 45 डिग्रीचे हा पार्ट करतो आहे. बघा इथे तुम्ही परत एकदा बघा 45 डिग्री आणि हा सुद्धा 45 डिग्रीचा. म्हणजे डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल. एकमेकाचे हे अपोजिट अँगलला बायसेक्ट करतात, त्याचे इक्वल पार्ट करतात. हे आपण कन्क्लुजन काढलेलं आहे. आता एक सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आहे बुकमध्ये, ते पण नोटबुक टेक्स्टबुक मध्ये तुमच्या, ते सुद्धा बघूया आपण.
पहा एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं दिलेलं आहे. इन अँगल इन स्क्वेअर दिला PQRS चा. याच्यामध्ये PQ 6 सेंटीमीटर म्हणजे ऑल साइड ह्या 6 सेंटीमीटर असणार आहेत आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलंय ह्याचा डायगोनल म्हणजे PR फाइंड करायचा आहे. बघा इथे सुद्धा आपण पायथागोरसचा थेरम वापरणार. हा आपण ट्रायंगल हा सोडून द्या. PQR हा ट्रायंगल बघा आपण लिहायचं ट्रायंगल PQR युजिंग पायथागोरस थेरम. बघा PR स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ PQ स्क्वेअर प्लस लेंथ QR स्क्वेअर. बघा PQ आणि QR यांचा स्क्वेअर येणार. किती आहेत लेंथ दोन्ही 6 सेंटीमीटर स्क्वेअर. ही पण लेंथ 6 सेंटीमीटर स्क्वेअर. किती आले 36 प्लस 36. किती आले 36 प्लस 36 72. आता बघा 72 हा कसलाच हे नाहीये काय स्क्वेअर नाहीये म्हणून आपण इथे आता टेकिंग बोथ साइड स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड म्हणून लेंथ PR इज इक्वल टू स्क्वेअर रूट 72 हे त्याचं सेंटीमीटर. हे आलं त्याचं आन्सर. हे तुमच्या इथे सॉल्व्ह केलेलं आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. थर्ड बघणार आहोत आपण रोम्बस. पहा रोम्बस. पहा नेक्स्ट आहे रोम्बस. इफ ऑल साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल लेंथ कॉन्ग्रुएंट इट इज कॉल्ड रोम्बस. रोम्बस म्हणजे त्याचे चारही बाजू ह्या समान असतात. मराठीमध्ये त्याला समभुज चौकोन म्हणतात. बघा कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मी ऑलरेडी काढलंय. परत एकदा तुम्हाला काढून दाखवते. पहा इथे कन्स्ट्रक्शन करूया आपण. 4 सेंटीमीटर 2 मी केलेले आहेत पण ते व्हिडिओचा थोडासा प्रॉब्लेम झाला. रेकॉर्डिंग झालं नाही म्हणून परत इथे कन्स्ट्रक्शन मी करून दाखवते तुम्हाला. थोडंसं रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे. आता इथे आपण काय करूया EFG आपल्याला EFGH हा काढायचा आहे. मी FG घेतलेला आहे 4 सेंटीमीटर. तुम्हाला कन्व्हिनियन्स नुसार लेंथ आणि अँगल घ्यायला सांगितलेला आहे. FG घेतलेला आहे आणि हा एक अँगल घेतला मी समजा 70 डिग्रीचा. हा आता 70 डिग्रीचा अँगल घेतल्यावरती मी याच्यावरती बघा 70 डिग्रीचा अँगल काढला. आता मी कंपासमध्ये FG इतकंच म्हणजे चारही साइड आपल्या इक्वल आहेत म्हणून FG इतकंच अंतर कंपासमध्ये घेणार आहे. जे किती आहे आपण बघितलं 4 सेंटीमीटर. आणि इथे एक आर्क करून घ्यायचा आहे. पहा इथे आपल्याला पॉइंट मिळेल E हा पॉइंट मिळेल. आता कंपास मधलं डिस्टन्स सेम ठेवायचं. G वरती ठेवायचं आपण आणि इथे एक आर्क करून घ्यायचा आहे आणि या E वर ठेवून एक आर्क करायचा आहे. पहा E वरती ठेवून एक आर्क करायचा आणि G वरती ठेवून एक आर्क करायचा. हा पॉइंट मिळाला H. आणि पहा हे आपण जोडून घेतलेले आहेत. F आपण 60 डिग्रीचा घेतलेला आहे काढून. इथे F 60 डिग्रीचा काढलेला आहे. F 60 डिग्रीचा काढला. बाकी कोणतेही अँगल काढलेले नाहीत. आपण पुढे बघणार आहोत आपण मोजताना. हा 60चा आल्यामुळे हे किती डिग्रीचे अँगल तुमचे येणार आहेत ते आता पुढे बघूया. फक्त हे कन्स्ट्रक्शन बघा. रेकॉर्डिंग मध्ये इथे प्रॉब्लेम झाला म्हणून मी इथे कन्स्ट्रक्शन काढून दाखवलेलं आहे. आता पुढे आपण एक्सप्लेन करूया. तर तिथे M नाव द्यायचं आहे आणि आपल्याला आता मोजायचं काय मेजर अपोजिट अँगल अँड अपोजिट अँड अँगल ऍट द पॉइंट M. म्हणजे बघा M च्या पॉइंट मोजायचे आहेत आणि अपोजिट अँगल हा आपण 60चा काढलेला. हा कितीचा आहे पहा. हा सुद्धा अँगल आपला 60चाच आलेला आहे आणि हा आपला काढलेला आहे 120चा आणि हा सुद्धा आपला तेवढाच येणार. किती येणार आहे पहा 120. फर्स्ट आहे ऑपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे ह्याचे जे ऑपोजिट अँगल हा 120 हा 60 हा 60. ऑपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे ह्याचे ऑपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर. सेकंड आहे बघा मेजर 2 पार्ट्स ऑफ एव्हरी अँगल मेड बाय डायगोनल. 2 पार्ट जे केले डायगोनलनी बघा. आता हा 60चा हा 120चा आहे. याचा 60 इकडे मध्ये जो आलाय 60 हा सुद्धा 60 आणि हा 60चा आहे. त्याचे बघा 30 हा 30 डिग्रीचा अँगल झालाय. हा 30 डिग्रीचा. हा 60 हा 60 म्हणजेच काय बघा डायगोनल बायसेक्ट द अपोजिट अँगल ऑफ रोम्बस. अपोजिट अँगलचे डायगोनल असतात ते बायसेक्ट करतात आणि त्यामुळे त्याचे 2 इक्वल पार्ट होतात. पुढे आहे डायगोनल थर्ड बघा मेजर द लेंथ ऑफ बोथ डायगोनल्स मेजर द 2 पार्ट्स ऑफ डायगोनल मेड बाय पॉइंट M. म्हणजे डायगोनल मोजायचा आहे. बघा हा आहे मोजूया आपण. हा आला तुमचा 4 सेंटीमीटर. हा आणि त्याचे 2 पार्ट बघा 2 सेंटीमीटरलाच 2 पार्ट झालेत म्हणजे इक्वल झालेत. हा किती आला बघा आपला. हा आला 7 सेंटीमीटर आणि 3.5 ला त्याचा
एम ला पॉइंट आहे. म्हणजे ह्याच्यावर आपण काय सांगू शकतो, डायगोनल बायसेक्ट इच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर सुद्धा आहेत बघा, म्हणजे 90 डिग्रीचे अँगल हे बघा झाले. 90 डिग्रीचा इथे पण अँगल आणि हे सगळे अँगल 90 डिग्रीचे आहेत. म्हणजे नुसते हे डायगोनल बायसेक्ट करत नाहीत, तर ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत 90 डिग्रीचे. जिथे बायसेक्ट होतात तिथे 90 डिग्रीचे अँगल तयार होतात. हा झाला रोम्बस. इथे बघा हा आपला एक्सप्लेनेशनचा सेकंड पार्ट आहे. तसंच आता 8.2 सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे आणि एक्सप्लेनेशन पार्ट 3 आणि 8.3 सुद्धा होईल. असे एकूण 6 व्हिडिओ ह्या लेसनचे होतील. नक्की पहा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक सुद्धा करा.